नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी चाललो होतो चिपळूणला. आज एक मोठं कृषी प्रदर्शन आपल्या इथे भरतं आहे चिपळूणमध्ये. प्रशांतजी यादव यांनी भरवलं आहे आणि कोकणातलं सगळ्यात मोठं कृषी प्रदर्शन इथे भरतं चिपळूणमध्ये. तर आज त्यासाठी मी निघालो होतो. पण बघा, आपला कोकणातला शेतकरी समृद्ध होऊ होऊ दे म्हणून एकीकडे प्रयत्न चालू आहेत आणि निघता-निघता माझा एक मित्र आहे, शेतकरी आहे. तर त्याच्याकडे म्हैसी, गाई, म्हशी आहेत, तर बकऱ्या आहेत. ह्या सगळ्या छोट्या गोष्टींवरती त्याचा उदरनिर्वाह चालतो. तर मला ह्या गोष्टीला आज मी त्याला वाटेत भेटलो आणि म्हटलं, "प्रदर्शनाला चाललो, येतोयस का?" म्हटलं. "शेतकरी आहेस तर जाऊन येऊया." तर म्हणला, त्याची एक व्यथा त्यानं माझ्यापाशी मांडली. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुठल्याही लाईकसाठी, कमेंटसाठी किंवा व्ह्यूसाठी आजचा व्हिडिओ नाही आहे. तर एका गरीब शेतकऱ्याची ही व्यथा आहे. तर हा माझा मित्र विजय कोळी आणि ह्याचा भाऊ आहे अमोल कोळी. तर ह्यांच्याकडे म्हशी आहेत, मुर्रा जातीच्या म्हशी होत्या. किती म्हशी होत्या आपल्याकडे? 7-8 आहेत 7-8 म्हशी होत्या पहिल्या. म्हणजे आणि आता आता गायी पण आहे. 7-8 आहेत ना टोटल? 7-8 गाय हां, आणि 4-5 गायी आहे. हां. तर त्याच्यापासून येणारं दूध आणि त्याच्यापासून घर चालतंय त्यांचं. तर झालं असं, की गेल्या पावसाळ्यात म्हणजे साधारण मला वाटतं आता 6 महिने झाले असतील, तर त्या पावसाळ्यामध्ये त्याच्या म्हशी आहेत, भावाच्या म्हशी आहेत. तर चरायला सोडलेल्या होत्या आणि एम-एस-सी-बीची चालू विद्युत वाहिनी ही खाली पडली आणि ती गवतामुळे त्यांना जनावरं शेवटी त्यांना ती दिसली नाहीत आणि त्यांना शॉक लागून ती चिकटलीत. जागेवर जाऊन गेले. तर जागेवर 2 मुर्रा म्हैसी तिथे मृत पावलेल्या आहेत आणि ह्या गोष्टीला 6 महिने झाले, बरोबर ना? तर 4-5 महिने झाले तरी. 5 महिने पकडूया आपण, पावसाळा गेला. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये 2 म्हशी ज्या होत्या मुर्रा जातीच्या, ह्या गाभण होत्या. कधी विणार होत्या त्या? एक दिवस राहिला तर एक 8 महिन्याची गाभण होती. बघा मित्रांनो, म्हणजे गाभण असलेल्या म्हशी मुर्रा जातीच्या, आज एका म्हशीची किंमत साधारण 1,20,000, हां. 1,10,000. हो. तर एवढी किंमत असेल त्या म्हशीची आणि तुम्ही बघू शकता, की 2 म्हशी इथं मृत पावलेल्या आहेत 1,20,000च्या. म्हणजे त्याचं 2,40,000चं जवळपास नुकसान झालंय. चला आपण राउंड फिगर आपण कमीत कमी अगदी 2,00,000चं नुकसान आपण पकडून चालूया. तर आता पुढे तुम्हाला गंमत सांगतो, की काय विषय झाला ते. तिथून नंतर मी आता घरी आलोय त्याच्या आणि तुम्हाला मी दाखवतो त्याचा वाडा वगैरे. तर हा बघा, हा वाडा आहे गुरांचा. त्या बाजूला पण गुरं बांधली जातात गुरेचा. आणि त्या बाजूला तिकडे बकरी पालन करतो तो. तर असा काहीसा त्याचा सेटअप आहे. इथे गोठा आहे. आजूबाजूला इथे गुरं बांधतो तो, चरायला सोडतो. असंच पावसातनं त्याचा भाऊ गुरं चरायला घेऊन गेला होता मार्लेश्वर. आणि कुठच्या रोडला? मार्लेश्वर फाट्यावर. मार्लेश्वर फाट्यावर. तर जी विद्युत वाहिनी, चालू विद्युत वाहिनी खाली पडली होती, त्याला त्या म्हशी चिकटल्या. बरं, आपली गुरं तडफडतायत हे पाहून म्हणजे कुठला शेतकरी असा गप्प बसणार आहे? त्याला आधी कळलं नाही की काय करावं. तो धावत गेला आणि म्हशीच्या शिंगाला पकडून ओढायला वगैरे लागला, बरोबर ना? पडायला झटका बसल्यावर हां, पण सुटला. त्याला पण झटका बसला आणि तो बाजूला पडला. अशामध्ये 2 म्हशी गेल्या आणि ह्याच्यापुढे आता गंमत अशी, तर यामध्ये अपेक्षा आपण कोणाकडनं करणार ना? तर आता पैसे मिळायला पाहिजे, आपल्याला नुकसान भरपाई मिळायला पाहिजे म्हणून त्यांनी एम-एस-सी-बीकडे दाद मागितली. तर आता ते एम-एस-सी-बीकडे गेले. एम-एस-सी-बीकडे आता ह्या 5 महिन्याच्या प्रोसेसमध्ये काय निष्पन्न झालं ते तुम्हाला सांगतो पुढे. तर जवळपास 2,00,000 2,40,000च्या या 2 म्हशी त्या गेल्या. त्याच्यानंतर प्रोसेसनुसार सगळं झालं. डॉक्टरांकडनं, सरकारी हां. जे डॉक्टर आहेत, हे बघा तुम्हाला बाजूला मी फोटो वगैरे दाखवतो म्हशींचे. तर आता बघा माझ्याकडे डॉक्टरांचा रिपोर्ट आहे. मी तुम्हाला स्क्रीनवरती इथे फ्लॅश करून दाखवतो. तर एका म्हशीची किंमत आहे ती ₹1,10,000 आणि दुसऱ्या म्हशीची किंमत आहे ₹1,20,000. तर म्हणजे बघा, डॉक्टरने इथे पोस्टमॉर्टम रिपोर्ट केलेला आहे. त्याची अप्रॉक्सिमेट कॉस्ट आहे, ती अंदाजी रक्कम आहे जी, ती दोघांची तुम्हाला इथे सांगितलेली आहे. आता ह्याच्यापुढे काय झालं, 5 महिने तो बिचारा थांबलाय, की आपल्याला शासनाकडनं मदत येईल आणि मग आपण पुन्हा म्हशी विकत घेऊ, बरोबर ना? तर ठीक आहे, आता 5 महिन्याचं त्या गाभण होत्या म्हशी, त्याच्यानंतर आता दूध व्यायले. मिळालं असतं वेल्यावरती, त्याच्यातनं पण नुकसान झालं. सोडून देऊया आपण दुधाचं वगैरे पकडूया. पण शासनाने जी मूळ म्हशीची किंमत आहे, ती तरी त्याला व्यवस्थित मिळायला पाहिजे होती, ही अपेक्षा होती त्याची आणि कोणाचीही असणार. तर आता अशी गंमत झाली, काल त्याच्या खात्यामध्ये, भावाच्या खात्यामध्ये ₹60,000 रक्कम जमा झाली. 2 महिने. तर 2 म्हशींची रक्कम आहे 60,000 मध्ये. तर तुम्ही कुणाला जर मिळत असतील 60,000 मध्ये 2 म्हशी हां, मुर्रा जातीच्या, तर मला आणून द्या. या भावाला मदत पाहिजे, गरज आहे त्याला. तर बघा म्हणजे कीव करावीशी वाटते या लोकांची. शासन एवढं घाणेरडं झालेलं आहे, नालायक लोकं आहेत.
की आता आम्ही विचारणा करण्यासाठी MSCB ऑफिसला गेलो, तर तिथले साहेब काय म्हणाले, की वरनं सँक्शन जी अमाउंट आहे, तेवढीच अमाउंट येते. म्हणजे आता ह्यानं कोणाकडे बघायचं? ह्या म्हशी गेल्यानंतर त्याचा उदरनिर्वाहामध्ये म्हणजे पुढे आता त्याचा जो रोजगार मिळणार होता, त्यातनं पैसे मिळणार होते, ते आता बंद झाले. वरून नुकसान झालं म्हशी गेल्या, तर आता त्यानं कुणीकडे बघायचं? म्हणजे कुणाकडे बघायचं? तर आता आम्ही त्याची दाद मागण्यासाठी रत्नागिरी ऑफिसला तो जाणारच आहे. तक्रार अर्ज होतील काय? पण मित्रांनो हे योग्य नाही. आणि ही रक्कमसुद्धा योग्य नाहीये. ही शेतकऱ्याची चेष्टा झाली. बरोबर ना? 60,000ला म्हैसच येत नाही तिथं. 60,000 मध्ये एक म्हैस येत नाही. इथं 2 म्हशीचे ₹60,000 दिलेले आहेत. आणि येत असेल तर आम्हाला द्या आणून. द्या. शासनाने पण द्यावी. हां, कारण तो बिचारा खरोखर आता त्याचे म्हणजे रडकुंडीला आला, की ₹60,000 म्हणजे मला सुद्धा भरून आलं मित्रांनो, की 2 म्हशीचे ₹60,000 जिथं ₹2,00,000 2 म्हशींची किंमत आहे. 2,00,000 2,40,000 जशी म्हैस असेल त्याप्रमाणे. आणि आमची अपेक्षाच आहे की शासनाने आम्हाला 60,000 घ्यावेत हां, आणि 60,000 2 म्हशी तुम्हीच आणून जो आणून द्यावेत. उल्लेख आहे, हां, जो पोस्टमॉर्टम मध्ये जो उल्लेख आहे मुर्रा जातीच्या एवढ्या महिन्याच्या गाभण, हं. त्या उल्लेखानुसार आम्हाला बरोबर. त्यांनी म्हशी आणून द्यावेत एवढीच आमची बरोबर. शासनाला कारण अपेक्षा आहे. त्याचा दोष नव्हता ना, विद्युत वाहिनी पडणं हा हे MSCBचा दोष आहे. जी चालू विद्युत वाहिनी खाली पडली, त्याच्याकडे त्यांचं लक्ष नव्हतं आणि त्याच्या म्हशी गेल्या. मूक जनावर आहे शेवटी. त्यामुळे त्या म्हशींचाही काही दोष नव्हता, त्याचाही काही दोष नव्हता. ही सुद्धा जी मदत त्याला आता मिळाली आहे, जी काही 60,000 ची शासनाने मदत केली, ती सुद्धा आता 5 महिन्यानंतर आली आणि ती सुद्धा आमदार शेखरजी निकम म्हणजे यांना तो जेव्हा भेटला आणि त्यांच्या रेफरन्सनं परत पुढे हालचाल झाली, त्यावेळेला त्याला ती अमाउंट आलेली आहे आणि ती सुद्धा तोकडी अमाउंट आहे, ज्यामध्ये त्याला एकही म्हैस येणार नाहीये. तर हाच न्याय आहे का MSCBचा आणि सरकारचा मला सांगा? तुम्हाला त्याची मेहनत दाखवतो फक्त, की एवढी जनावरं पाळणं पण काय आजच्या जगात खाऊ नाहीये आणि त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह, बाकी व्यवसाय नाहीये काहीसुद्धा. आता तो गुरांवरतीच आहे. तर तुम्हाला दाखवतो बकरी पालन आणि त्याची गुरं वगैरे. ह्या बाजूला बघा वैरणचा साठा आहे आणि त्या बाजूला दाखवला गोठा आहे तुम्हाला. आता तुम्हाला त्याचं बकरी पालन जे आहे, तो एरिया दाखवतो. हे जे आवार आहे, इथे त्याचं बकरी पालन वगैरे चालतं. ह्या एवढ्या बकऱ्या आहेत. आता या बकऱ्यांना पण बघा मानेला प्लास्टिक पाईप घातलाय. तर तो कशासाठी माहिती आहे का? बिबट्या वगैरे हल्ला करतो. अशा बऱ्याचशा बकऱ्या त्याच्या आतापर्यंत बिबट्याने पण नेल्यात. आता म्हणजे कमी केल्या विकल्या बकऱ्या हां. भरपूरशा. म्हणजे हे दुखणं आहे ना, हे वेगळंच आहे, की जे रानटी म्हणजे आपले बिबट्या वगैरे आहेत, ते बकऱ्या घेऊन जाणं वगैरे हे दुःख वेगळंच आहे. त्याच्यात पण त्याचं नुकसान होतच आहे. पण यातून पण त्यानं खूप चांगली गोष्ट केली, की बकरी पालन खूप म्हणजे घराजवळ त्यानं सगळं ही स्वतःची मेहनत आहे त्याची. त्यानं जी शेड वगैरे केले, ती सुद्धा त्यानं स्वतः केलेली आहे. तुम्हाला दाखवतो मी. तर या बाजूला बघा इकडे बकऱ्या आहेत आणि हे बघा कसं नियोजन केलंय बघा. इथे खाली सुद्धा ज्या लेंड्या आहेत त्याच्यापासून खताचं नियोजन केलेलं आहे इकडे. त्याचं जे मूत्र किंवा विष्ठा जी पडते, लेंड्या पडतात, तर हे इथे आहे. तर बघितलं तुम्ही म्हणजे मेहनत करतोय तो. आज म्हैशी पाळतोय, गायी आहेत, बकऱ्या आहेत. तर मेहनत आहे. त्याचा भाऊ आणि तो हे दोघं जण हे करतायत, सगळ्या गोष्टी बघतायत. तर यामध्ये त्यांना झटकाच होता. एक म्हणजे घरातलं सदस्य गेल्यासारखं आहे मित्रांनो आणि 2 म्हशी गेल्या. तर एवढीच विनंती आहे शासनाला, की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, त्यांच्यापर्यंत पोहोचू दे आणि या माझ्या मित्रांना मदत मिळू मिळू दे, न्याय मिळू दे आणि त्यांना जी काही किंमत आहे, ती त्यांना पोस्टमॉर्टम. मिळू दे. नाही मग ज्याला कुणाला 60,000 जर मुरा म्हशी 2 मिळत असतील त्याने शासनानेच आणून हां, द्यावेत आम्हाला. त्याला आणून द्याव्यात. इकडे आता गुरं सोडलेली होती चरायला, तर तिकडे मी आलोय. तर तुम्हाला मी दाखवतो, की कशा प्रकारच्या म्हशी होत्या. ही एक म्हैस आहे आणि तुम्ही बघू शकता ती एक म्हैस आहे. तर ह्याच्यापेक्षा तगड्या म्हशी होत्या ज्या 2 गेल्या त्या. तुम्हाला फोटो दाखवलाच आहे मगाशी मी. तर अशा म्हशी जर 60,000त कोणाला मिळत असेल, तर त्यांनी द्याव्या नक्की आणून. आणि एकीकडे आपण म्हणतोय काय विजा, की शेतकरी संपन्न व्हावा, आहे की नाही? महाराष्ट्रातला शेतकरी संपन्न व्हावा आणि हे जे शासनाकडनं ही चेष्टा चालली शेतकऱ्याची, ही चांगली नाही. आणि शासन सांगतंय की गुरं करा आणि हे करा ह्याच्यासाठी हां. तर सहकार्य करा मित्रांनो. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि न्याय मिळवून द्या आम्हाला. न्याय मिळवून द्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.